नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतातील भांडवली बाजाराची नियामक संस्था असलेल्या सेबीनं IPO संदर्भातील नियम शिथिल केलेले आहेत. याचा थेट फायदा रिलायन्स जिओ आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला होऊ शकतो. नवीन नियमांनुसार ज्या कंपन्यांचं IPO नंतरचं बाजार मूल्य हे 50,000 कोटींपेक्षा अधिक असेल, त्यांच्या इक्विटीच्या 8% भागीदारी सार्वजनिक करावी लागते. आतापर्यंत ही किमान मर्यादा 10% होती. याशिवाय ज्या कंपन्यांचं IPO नंतरचं बाजार मूल्य हे 5 लाख कोटींपेक्षा अधिक असेल, त्यांच्यासाठी सार्वजनिक शेअरधारकांची किमान ऑफर कमीत कमी करून 2.5% करण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा 5% होती. ब्रोकरेज फर्म सिटीच्या नुसार सेबीचं हे पाऊल जिओच्या संभाव्य IPOवरती सकारात्मक परिणाम करेल. सिटीनं म्हटलंय की जिओ प्लॅटफॉर्मचं मूल्य हे $120 अब्ज असल्याचं गृहीत धरल्यास सध्याच्या नियमानुसार 5% सार्वजनिक ऑफर आल्यास जिओला $6 अब्ज IPO आणावा लागला असता. हा भारतीय भांडवली बाजारातील सर्वात मोठा IPO ठरला असता. आता नव्या प्रस्तावानुसार आता $3 अब्ज IPO जिओकडनं आणण्यात आलेला आहे. हा भारतीय गुंतवणूकदारांच्या क्षमतेनुसार राहील. तर सेबीच्या नवीन नियमाचा फायदा NSEला देखील होऊ शकतो, कारण NSEकडून पुढील वर्षी $50 अब्ज अधिक मूल्यासह शेअर बाजारामध्ये लिस्टची तयारी चालू आहे. सेबीचे चेअरमन तुहिनकांत पांडे यांनी गुरुवारी म्हटलंय की बाजार नियामक एक विचारविनिमय मंच तयार करण्याचा विचार करत आहे, जिथे IPO आणणाऱ्या कंपन्या लिस्ट होण्यापूर्वी काही बाबींवरती स्पष्टीकरण दिल्यास कारभार करू शकतील. ते फिक्कीच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. ते म्हणाले की गुंतवणूकदारांना IPO पूर्वी पुरेशी माहिती नसते, त्यामुळे हा निर्णय गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे. सेबीच्या नियमानुसार एक नवीन प्री-IPO ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहे. त्या प्लॅटफॉर्मवरनं गुंतवणूकदारांना IPOच्या वाटप आणि लिस्टेड होण्याच्या 3 दिवसांच्या काळामध्ये शेअर व्यापार करण्याची सुविधा मिळेल. हा प्लॅटफॉर्म अनियमित अशा ग्रे मार्केटची जागा घेऊ शकतो. IPO पहिल्यापासून ट्रेडिंगचा आधार बनू शकतो. सेबीच्या नवीन पावलांमुळे फक्त जिओ आणि NSEला फायदा होणार नाही, तर भारतीय शेअर बाजारामध्ये देखील पारदर्शकता आणि स्थिरता वाढू शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता रिलायन्स जिओ आणि NSEच्या IPOचा मार्ग मोकळा झाला आहे आणि लवकरच या दोनही कंपन्या IPO घेऊन येऊ शकतात. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.